होय वा, ते दीपक भाऊ बोराडे धनगर समाजाला आरक्षण भेटावं म्हणून मुंबईला गेलते, त्यांचं काय झालं हो? अरे मुंबई पोलिसनी आझाद मैदानावर त्यांना परवानगी नाही दिल्यामुळं ते घरी आले परत. अहो तसं तर आपल्या मनोज जरांगे पाटलांना पण परवानगी दिली नव्हती, तरी पण ते मुंबईत थांबले. अरे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये शिरायच्या आधीच मराठ्यांनी सगळी मुंबई भगवी करून टाकली होती. कुठं बी नुसते मराठीत दिसत होते मुंबईमध्ये. आणि मुंबई मधला मेन चौक आहे का, तिथं संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलाच्या स्वागताला हार घेऊन लाखो लोकांची रांग उभा होती. हे एकीचं बळ दाखवून दिल्यामुळं संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलाच्या केसाला सुद्धा तिथली पोलीस धाका लावू शकले नाही, का हे सरकार काही करू शकलं नाही. याच्यातून मला एकच सांगायचंय की जंगलामध्ये एकच वाघ असला पाहिजे. जंगलामध्ये जर 2 वाघ असले ना तर त्या 2 वाघाचीच कळवण लागती. आणि त्या 2 वाघाची कळवण लागल्या जे सर्वसाधारण जे लोक आहेत त्यांना काहीच मेळ लागत नाही. कसं, कोंबडी आधी का अंडा आधी, म्हणजे त्यांना कोणाच्या मागं जावा ह्याचाच मेळ लागत नाही. आणि ह्याच्यामध्ये नेत्याचं काहीच नाही, पण सर्वसाधारण माणसाची नुकसान होती. मित्रांनो, नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटतंय. जय शिवराय.